नमस्कार बंधू भगिनींनो, आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनलवर। आज मी आपल्यासाठी भगवद्गीता जशी आहे तशी या पुस्तकातील पुढील विवरण घेऊन आलेली आहे। तरी आपण सगळ्यांनी ते श्रवण करावं। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे। श्री गणेशाय नमः। श्री गणेशाय नमः। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण। नैवेद्य अर्पण करते। नैवेद्य समर्पयामि। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। राधे कृष्ण राधे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। राधे कृष्ण। चला मग आजच्या विवरणात पुढे सुरुवात करूया। आणि आपल्याला जर माझे व्हिडिओ खरंच आवडत असतील तर नक्कीच आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये राधे कृष्ण लिहायला विसरू नका। तद्विधि प्रतिपाने परिप्रश्नेन सेवया उपदिश्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः। आध्यात्मिक गुरूंकडे जाऊन तत्त्व जाणण्याचा प्रयत्न कर, नम्रपणे त्यांना प्रश्न विचार आणि त्यांची सेवा कर। आत्मसाक्षात्कारी व्यक्ती तुला ज्ञान प्रदान करू शकतात, कारण त्यांनी तत्त्व जाणलेले असते। तात्पर्य: आत्मसाक्षात्कारचा मार्ग निसंशय कठीण आहे, म्हणून भगवंत आपल्याला त्यांच्यापासून प्रारंभ होणाऱ्या गुरुशिष्य परंपरेतील प्रामाणिक आध्यात्मिक गुरूंना शरण जाण्याचा सल्ला देतात। गुरुशिष्य परंपरेच्या या तत्वाचे पालन केल्याशिवाय कोणीही प्रामाणिक आध्यात्मिक गुरु बनू शकत नाही।
भगवंत हे आध्यात्मिक गुरु आहेत आणि गुरु शिष्य परंपरेतील व्यक्ती हा भगवंतांचा संदेश आपल्या शिष्याला यथार्थ रूपात प्रदान करू शकतो. मूर्ख दांभिक लोकांप्रमाणे कोणीही स्वनिर्मित मार्गाद्वारे आत्मसाक्षात्कारी होऊ शकत नाही. श्रीमद भागवत सांगते की धर्म तू साक्षात् भगवत प्रणीतम. धर्ममार्ग साक्षात भगवंतांनी सांगितलेले आहे. म्हणून मानसिक तर्क किंवा शुष्क वादाच्या आधारे आपण योग्य मार्गाची प्राप्ती करू शकत नाही. तसेच ज्ञानग्रंथाच्या स्वतंत्र अध्ययनानेही मनुष्य आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करू शकत नाही. ज्ञानप्राप्तीकरिता मनुष्याने प्रमाणित आध्यात्मिक गुरूंना शरण जाणे अत्यावश्यक आहे. अशा आध्यात्मिक गुरूंचा स्वीकार संपूर्ण शरणागतीने केला पाहिजे आणि मिथ्या अहंकार न ठेवता नम्र सेवकाप्रमाणे त्यांची सेवा केली पाहिजे. आत्मसाक्षात्कारी आध्यात्मिक गुरूंना प्रसन्न करणे हेच आध्यात्मिक जीवनातील प्रगतीचे रहस्य आहे. जिज्ञासा आणि नम्रता यांच्या योग्य संयोगाद्वारे आध्यात्मिक ज्ञानप्राप्ती होते. नम्रता आणि सेवेशिवाय विद्वान आध्यात्मिक गुरूंना प्रश्न विचारणे परिणामकारक ठरत नाही. मनुष्याने आध्यात्मिक गुरूंच्या कसोटीस उतरले पाहिजे आणि जेव्हा ते शिष्याची प्रामाणिक इच्छा पाहतात तेव्हा आपोआपच त्याला वास्तविक आध्यात्मिक ज्ञान प्रदान करून कृतार्थ करतात. या श्लोकामध्ये अंधानुसरण आणि विवेकशून्य प्रश्न या दोन्ही गोष्टींना दोषास्पद ठरवले आहे. मनुष्याने आध्यात्मिक गुरूंकडून केवळ श्रवण करावे असे नाही, तर त्यांनी नम्रता, सेवा आणि प्रश्नाद्वारे आध्यात्मिक गुरूंकडून ज्ञानबोध करून. म्हणून शिष्य जेव्हा नम्र आणि सेवा करण्यास सदैव तत्पर असतो तेव्हा ज्ञान आणि प्रश्नाचे आदान प्रदान यांचा पूर्ण मेळ जमतो. यद्यात्मा न पुनर्मोहर्मेवं यास्यसि पांडव येन भूतान्य शेषानी द्रक्ष्यन्स्यास्यत मथो मयी. आत्मसाक्षात्कारी जीवाकडून वास्तविक ज्ञानाची प्राप्ती झाल्यावर तो पुन्हा मोहित होणार नाही, कारण या ज्ञानाद्वारे तू पाहशील की सर्व प्राणी मात्र हे परमात्म्याचे अंश आहेत आणि अर्थातच ते माझेच आहेत. तात्पर्य: आत्मसाक्षात्कारी किंवा वस्तूंचे यथार्थ स्वरूप जाणणाऱ्या व्यक्तींकडून ज्ञानप्राप्ती केल्यामुळे सर्व प्राणी मात्र हे पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचे अंश आहेत हे मनुष्य जाणतो. श्रीकृष्णांपासून भिन्न अस्तित्व असल्याची जाणीव म्हणजेच माया होय. काही लोकांना वाटते की आपल्याला श्रीकृष्णाशी काहीच कर्तव्य नाही. श्रीकृष्ण हे केवळ एक ऐतिहासिक महापुरुष आहेत आणि निर्विशेष ब्रह्म हेच परमतत्व आहे. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे निर्विशेष ब्रह्म म्हणजे भगवान श्रीकृष्णांचे तेज होय. श्रीकृष्ण हे भगवान या नात्याने सर्व गोष्टींचे मूळ कारण आहेत. ब्रह्मसंहितेत स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण हे सर्व कारणांचे कारण आहेत. लक्षावधी अवतार म्हणजे त्यांची विविध केवळ विस्तारित रूपेच आहेत. त्याचप्रमाणे जीवही त्यांचे अंश आहेत. मायावादी तत्वज्ञानांचा चुकीचे वाटेने हे भगवान श्रीकृष्णांच्या अनेक विस्तारित रूपांमध्ये ते आपले स्वतंत्र अस्तित्वही गमावतात. या विचाराचे स्वरूप भौतिक आहे. भौतिक जगतात आपल्याला अनुभव आहे की जेव्हा एखाद्या गोष्टीचे तुकड्यामध्ये विभाजन केले जाते तेव्हा त्या गोष्टीचे मूळ स्वरूप नष्ट होते. परंतु मायावादी लोक जाणत नाहीत की परमतत्व म्हणजे एक अधिक एक बरोबर एकच होय आणि एक उणे एक म्हणजेच एकच होय. परमधामात्मधील प्रत्येक गोष्टीचे स्वरूप हेच आहे. आपल्याला ब्रह्मविद्येचे पुरेसे ज्ञान नसल्यामुळे आपण आता मायेने आच्छादित झालो आहोत
आणि म्हणून आपल्याला वाटते की आपण श्रीकृष्णापासून भिन्न आहोत. जरी आपण श्रीकृष्णापासून भिन्न अंश असलो तरी त्याच्यापासून सर्वथा कधीच भिन्न असू शकत नाही. जीवामध्ये असणारा शारीरिक भेद म्हणजे माया किंवा अवास्तविकता आहे. आपण सर्वजण श्रीकृष्णाच्या संतुष्टीसाठी आहोत. केवळ मायेमुळेच अर्जुनाला वाटले की आपल्याला नातलगांशी असणारे आपले अनित्य शारीरिक संबंध हे भगवान श्रीकृष्णाशी असणाऱ्या शाश्वत आध्यात्मिक संबंधापेक्षा महत्त्वपूर्ण आहे. संपूर्ण गीतेची शिकवण ही शिकवते की जीव हा श्रीकृष्णाचा नित्यसेवक असल्यामुळे त्याला श्रीकृष्णापासून वेगळे करता येत नाही आणि श्रीकृष्णापासून आपण भिन्न आहोत या जीवाच्या भावनेलाच माया म्हटले जाते. जीव हे भगवंतांचे अंश असल्यामुळे त्यांना विशिष्ट प्रयोजनाची पूर्ती करावयाची असते. अनादिकालापासून त्यांना या प्रयोजनाचे विस्मरण झाल्यामुळे ते मनुष्य, पशु, देवता इत्यादी विविध प्रकारच्या शरीरामध्ये बद्ध झाले आहे. अशी शारीरिक भिन्नता ही भगवंतांच्या दिव्य सेवेच्या विस्मरणामुळे होते. पण जेव्हा मनुष्य कृष्ण भावनेद्वारे भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये संलग्न होतो तेव्हा तात्काळ या मायेतून त्याची मुक्तता होते. असे विशुद्ध ज्ञान तो केवळ अधिकृत आध्यात्मिक गुरूंकडून प्राप्त करू शकतो आणि त्यायोगे जीव आणि श्रीकृष्ण एकच आहेत हा भ्रम टळू शकतो. परिपूर्ण ज्ञान म्हणजे हे जाणणे होय की परमात्मा हे श्रीकृष्ण हेच सर्व जीवाचे परम आश्रयदाते आहेत आणि त्यांच्या आश्रयाचा त्याग केल्याने जीव हे भौतिक शक्तीद्वारे मोहित होतात, कारण त्यांना वाटते की आपण स्वतंत्र आहोत. याप्रमाणे निरनिराळ्या प्रकारच्या भौतिक गोष्टींशी तादात्म्य केल्याने जीवांना श्रीकृष्णाचे विस्मरण होते. तरीही जेव्हा असे मोहित जीव कृष्ण भावनेमध्ये स्थित होतात तेव्हा जाणले पाहिजे की ते मुक्तिपथावर आहेत. याला श्रीमद भागवतात पुष्टी देण्यात आली आहे. मुक्तिर्हि व्यात्वा फारूपम स्वरूपेन व्यवस्थितः. मुक्ती म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा नित्यदास म्हणून आपल्याला मूळ स्वरूपामध्ये स्थित होणे होय. अपि चेदसि पापभ्यः सर्वभ्यः पापकृतमः सर्वज्ञानपलेपं वृजिनं संतरिष्यामि. तुला सर्व पापी लोकांमध्ये आध्यात्मिक पापी जरी समजण्यात आले तरी तू जेव्हा दिव्य ज्ञानरूपी नौकेमध्ये आरूढ होशील तेव्हा तू दुःखरूपी महासागर पार करण्यास समर्थ होशील. तात्पर्य: स्वतःच्या स्वरूप स्थितीचा श्रीकृष्णाशी असणारा संबंध योग्य रीतीने जाणणे ही इतकी सुंदर गोष्ट आहे की यामुळे अज्ञानरूपी महासागरात चालणाऱ्या जीवनार्थ संघर्षणातून मनुष्याचा तात्काळ उद्धार होऊ शकतो. या भौतिक जगाची तुलना कधीकधी अविद्यारूपी महासागराशी आणि कधीकधी वणव्याने पेट घेतलेल्या अरण्याशी करण्यात येते. एखादा मनुष्य कितीही कुशल पोहणारा असला तरी महासागरामध्ये अस्तित्वासाठी करावा लागणारा संघर्ष अत्यंत खडतर असतो. जर कोणी पुढे येऊन धडपड करणाऱ्या पोहणाऱ्या मनुष्याला महासागरातून वर काढीत असेल तर तो अत्यंत महान उद्धारक आहे. भगवंतांकडून प्राप्त केलेले परिपूर्ण ज्ञान म्हणजे मुक्तिप्रद आहे. कृष्ण भावना रूपी नौका अत्यंत सुगम आहे आणि त्याचबरोबर ती उदात्तही आहे. यथैधांसी समिद्धोग्रिणी भस्मसात्कृत अर्जुन ज्ञानाग्निः सर्व कर्माणि भस्मसात्कुरुते तथा. ज्याप्रमाणे प्रज्वलित अग्नी सर्पण भस्मात करून टाकतो त्याचप्रमाणे हे अर्जुना ज्ञानरूप अग्नी सर्व प्राकृत कर्मबंधने भस्मसात करून टाकतो. तात्पर्य: आत्मा आणि परमात्मा
तसेच त्यांच्यातील संबंधांच्या परिपूर्ण ज्ञानाची तुलना या ठिकाणी अग्नीशी करण्यात आली आहे. हा अग्नी केवळ पापकर्माची फळेच भस्मसात करतो असे नाही, तर तो पुण्यकर्माची फळे देखील भस्मसात करतो. कर्मबंधनाच्या अनेक अवस्था आहेत. कर्म करताना होणारे बंधन, वर्तमान स्थितीत फलप्राप्ती ज्यांची होते ते बंधन, पूर्वी फलप्राप्ती झालेले बंधन आणि यापुढे फल देणारे बंधन. परंतु जीवाला स्वरूपावस्थेने ज्ञान झाले पाहिजे. ते ज्ञान सर्व बंधनांना भस्मसात करते. जेव्हा मनुष्य पूर्ण ज्ञानी होतो तेव्हा त्याच्या संचित व क्रियमान कर्माची सर्व बंधने भस्मसात होतात. वेदांमध्ये म्हटले आहे की उभे ओहे वैश्य एते तरत्यमृतः साधव साधुनी. मनुष्य पाप आणि पुण्य या दोन्ही प्रकारच्या कर्मबंधनातून मुक्त होतो. न हि ज्ञानेन सदृश्यं पवित्रमिह विद्यते तस्वयं योग संसिद्धः कालनात्मनि विन्दति. या जगात दिव्य ज्ञानासारखे विशुद्ध आणि उदात्त असे इतर काहीही नाही. असे ज्ञान म्हणजे सर्व सिद्धींचे परिपक्व फळ आहे. जो भक्तियोगाच्या आचरणामध्ये निपुण झाला आहे तो योगसमयी स्वतःमध्येच या ज्ञानाचे आस्वादन करतो. तात्पर्य: आम्ही जेव्हा दिव्य ज्ञानाबद्दल बोलतो तेव्हा दिव्य ज्ञान म्हणजे अध्यात्मज्ञान आहे हे जाणले पाहिजे. म्हणून दिव्य ज्ञान इतके विशुद्ध आणि उदास असे इतर काहीही नाही. अज्ञान हे आपल्या बंधनाचे कारण आहे आणि ज्ञान हे आपल्या मुक्तीचे कारण आहे. हे ज्ञान म्हणजे भक्तिपूर्ण सेवेचे परिपक्व फळ आहे. मनुष्य जेव्हा दिव्य ज्ञानामध्ये स्थित होतो तेव्हा त्याला शांतीचा इतरत्र शोध घ्यावा लागत नाही, कारण तो स्वतःच्याच ठायी शांतीचा आनंद घेत असतो. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर हे ज्ञान आणि शांती यांची परिणिती कृष्ण भावनेमध्ये होते आणि भगवद्गीतेचा हाच अंतिम उद्देश आहे. श्रद्धा वालंपते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः ज्ञानं लब्धा परां शांतिमचिरनाति गच्छति. जो श्रद्धावान मनुष्य दिव्य ज्ञानाची प्राप्ती करण्यासाठी समर्पित आहे आणि ज्याने आपली इंद्रिये संयमित केली आहे तो असे ज्ञान प्राप्त करण्यास पात्र आहे आणि असे ज्ञान प्राप्त झाल्यावर त्याला परमाध्यात्मिक शांती लवकरच प्राप्त होते. तात्पर्य: ज्याचा श्रीकृष्णावर दृढ विश्वास आहे तोच श्रद्धावान मनुष्य असे कृष्ण भावना भावित ज्ञान प्राप्त करू शकतो. ज्याला वाटते की केवळ कृष्ण भावनेमध्ये कर्म केल्याने आपण सर्वोच्च परिपूर्ण स्तराची प्राप्ती करू शकतो त्याला श्रद्धावान मनुष्य म्हटले जाते. अशी दृढ श्रद्धा भक्तिपूर्ण सेवा केल्याने आणि हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे या हृदयातील भौतिक मळ स्वच्छ करणारे महामंत्राचे कीर्तन केल्याने प्राप्त होते. या व्यक्तिगत मनुष्याने आपले इंद्रिय संयमित करणे आवश्यक आहे. ज्या मनुष्याची भगवान श्रीकृष्णावर दृढ श्रद्धा आहे आणि ज्याने इंद्रिय निग्रह केला आहे त्याला विनाविलंब कृष्ण भावनेच्या ज्ञानाची पूर्णतः प्राप्त करता येते. अज्ञानाशौ श्रद्धा ध्यानश्व संशयात्मा विनश्यति नायं लोकसी न परो न सुखम संशयात्मनः. परंतु प्रामाणिक शास्त्राबद्दल संशय असणाऱ्या ज्ञानी आणि श्रद्धाहीन मनुष्यांना भगवत भावनेची प्राप्ती होत नाही, तर त्याचे पतन होते. संशयी आत्म्याला या लोकामध्ये किंवा परमलोकातही सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. तात्पर्य:
अनेक प्रमाणित आणि आदर्श शास्त्रांपैकी भगवद्गीता ही सर्वोत्तम आहे. पशुपत मनुष्यांना प्रामाणिक शास्त्रावर विश्वासही नसतो आणि त्यांचे ज्ञानही नसते, आणि त्यांच्यापैकी काही लोकांना जरी शास्त्राचे ज्ञान असले किंवा शास्त्रामधील संदर्भ देता येत असले तरी त्यांची वास्तविकपणे शास्त्रांवर श्रद्धाच नसते. इतरांचा जरी भगवद्गीतेसारख्या शास्त्रांवर विश्वास असला तरी त्यांचा भगवान श्रीकृष्णावर किंवा श्रीकृष्णाच्या भक्तिपूर्ण सेवेबद्दल विश्वास नसतो. अशा मनुष्यांना कृष्ण भावनेचेही काहीच ज्ञान नसल्यामुळे त्यांचे पतन होते. वर सांगितलेले सर्व मनुष्यांपैकी जे श्रद्धाहीन आणि संशयी आहेत ते मुळीच प्रगती करू शकत नाही. भगवंतावर आणि भगवंतांच्या शब्दज्ञानावर श्रद्धा नसलेल्या व्यक्तींचे या इहलोकात किंवा परलोकातही कल्याण होत नाही. त्यांना कोणत्याच प्रकारची सुखप्राप्ती होत नाही. म्हणून मनुष्याने श्रद्धापूर्वक शास्त्रामधील विधीचे पालन करून त्या योगे ज्ञानस्तर प्राप्त केला पाहिजे. केवळ हेच ज्ञान त्याला आध्यात्मिक ज्ञानाच्या दिव्य स्तराची प्राप्ती करण्यास सहाय्यक ठरते. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर संशयखोर मनुष्यांना आध्यात्मिक उद्धाराच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचे स्थान नाही. म्हणून व्यक्तीने गुरु शिष्य परंपरेतील महान आचार्यांचे चरणचिन्हांचे अनुसरण करून यशप्राप्ती केली पाहिजे. योग संत्यस्त कर्मान ज्ञान संदिच्छ संशयम न आत्मवंतम न कर्माणी निबंधती धनंजय. आपल्या कर्मफलांचा त्याग करून जो भक्तियुक्त कर्म करतो आणि दिव्य ज्ञानाद्वारे ज्याचे संशय नष्ट झाले आहे तोच वास्तविकपणे आत्मस्थित आहे. याप्रमाणे हे धनंजया तो कर्मबंधनांनी बद्ध होत नाही. तात्पर्य, साक्षात भगवंतांनी जशी आहे तशी प्रदान केलेल्या भगवद्गीतेतील उपदेशांचे जो पालन करतो तो दिव्य ज्ञानामुळे च्या कृपेमुळे सर्व प्रकारच्या संशयातून मुक्त होतो. कृष्ण भावना भावित असल्यामुळे भगवंतांचा अंश या नात्याने तो पूर्वीच आत्मज्ञानामध्ये स्थित झालेला असतो. म्हणून तो निसंदेह कर्मबंधनातून सर्वतः मुक्त असतो. तस्माद् ज्ञान संभूतं हृदयस्थं ज्ञानसीनात्मनः छिन्नत्वेन संशयं योगमतिष्ठोत्तिष्ठ भारत. म्हणून अज्ञानामुळे तुझ्या हृदयात जे संशय उत्पन्न झाले आहे ते ज्ञानरूपी शस्त्राचे छाटून टाकले पाहिजे. हे भारता, योगयुक्त होऊन उठ आणि युद्ध कर. तात्पर्य, या अध्यायात सांगण्यात आलेल्या योग पद्धतीला सनातन योग किंवा जीवाचे केलेले शाश्वत क्रिया असे म्हटले जाते. या योगामध्ये यज्ञकर्माचे 2 विभाग आहेत. एकाला द्रव्य यज्ञ आणि दुसऱ्याला आत्मज्ञान किंवा ज्ञान यज्ञ म्हटले जाते. ज्ञान यज्ञ म्हणजे विशुद्ध आध्यात्मिक कर्म होय. जर द्रव्य यज्ञ आध्यात्मिक साक्षात्कार प्राप्तीसाठी केला नाही तर असा यज्ञ भौतिकच राहतो. परंतु जो मनुष्य असा यज्ञ आध्यात्मिक उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी करतो किंवा भक्तिपूर्ण सेवेमध्ये करतो तो वास्तविक परिपूर्ण यज्ञ करीत आहे. जेव्हा आध्यात्मिक क्रियाबद्दल विचार करतो तेव्हा अशा आध्यात्मिक क्रियांचेही 2 विभाग होतात. प्रथम म्हणजे स्वतःच्या आत्म्याबद्दल जाणणे किंवा स्वतःची वैधानिक स्थिती जाणणे, आणि दुसरे म्हणजे पुरुषोत्तम श्री भगवान यांच्याबद्दलचे तथ्य. जो मनुष्य भगवद्गीतेच्या यथार्थ मार्गाचे अनुसरण करतो तो सहजपणे आध्यात्मिक ज्ञानाच्या या 2 महत्त्वपूर्ण विभागांचे ज्ञान प्राप्त करू शकतो. आत्मा हा भगवंतांचा अंश आहे. हे परिपूर्ण ज्ञान तो विनाप्रयास प्राप्त करू शकतो आणि असे ज्ञान लाभदायक आहे, कारण असा मनुष्य सहजपणे भगवंतांचे दिव्य कर्म जाणू शकतो. या
अध्यायाचे प्रारंभी स्वतः भगवंतांनीच आपल्या दिव्य कर्माचे वर्णन केले आहे. जो गीतेचे उपदेश जाणू शकत नाही तो श्रद्धाहीन आहे आणि तो भगवंतांनी दिलेल्या आंशिक स्वातंत्र्याचा दुरुपयोग करीत आहे, हे आपण जाणले पाहिजे. असा उपदेश उपलब्ध असतानाही जो भगवंतांचे सर्वज्ञ सच्चिदानंद स्वरूप जाणीत नाही तो निश्चितच महामूर्ख आहे. कृष्ण भावनेची तत्वे क्रमशः स्वीकारल्याने अज्ञान नष्ट होऊ शकते. देवदेवतांच्या प्रित्यर्थे केलेल्या विविध प्रकारच्या यज्ञांनी ब्रह्मयज्ञ, ब्रह्मचर्य यज्ञ, गृहस्थ जीवनातील यज्ञ, इंद्रिय संयमातील यज्ञ, योग यज्ञ, तपोयज्ञ, स्वाध्याय यज्ञ, वेदाध्ययन यज्ञ आणि वर्णाश्रम धर्म यज्ञ इत्यादी प्रकारचे यज्ञ केल्याने कृष्ण भावना जागृत होऊ शकते. या सर्वांना यज्ञ म्हटले जाते आणि हे सर्व यज्ञ नियमित कर्मावर आधारित आहे. पण या सर्व क्रियामध्ये आत्मसाक्षात्कार ही महत्त्वाची बाब आहे. जो या उद्दिष्टाची प्राप्ती करण्याची प्रयत्न करीत आहे तोच भगवद्गीतेचा खरा शिष्य आहे. पण जो श्रीकृष्णाच्या प्रमाणावर संशय ठेवतो त्याचे पतन होते. म्हणून मनुष्याला प्रामाणिक गुरूच्या मार्गदर्शनाखाली शरण जाण्याचा आणि सेवाभावाने भगवद्गीता किंवा इतर कोणत्याही शास्त्राचे अध्ययन करण्याचा सल्ला दिला जातो. प्रामाणिक आध्यात्मिक गुरु शाश्वत कालापासून चालत येणाऱ्या गुरुशिष्य परंपरेतील असतो आणि भगवंतांनी लाखो वर्षापूर्वी जे ज्ञान सूर्यदेवाला प्रदान केले त्या ज्ञानामार्गापासून आध्यात्मिक गुरु मुळीच भ्रष्ट होत नाही. याच सूर्यदेवापासून पृथ्वी तलावर भगवंतांचा उपदेश आला. म्हणून मनुष्याने भगवद्गीतेचे अनुसरण करून स्वतः गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणेच केले पाहिजे आणि स्वतःची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी मागे लागलेल्या स्वार्थपरायण लोकांपासून सावध राहिले पाहिजे. कारण असे लोक इतरांना वास्तविक मार्गापासून भ्रष्ट करतात. श्री भगवान हे निश्चितच परमपुरुष आहे आणि त्यांचे कर्म दिव्य आहे. ज्याला हे ज्ञान झाले आहे तो भगवद्गीतेच्या अध्ययनाच्या आरंभापासूनच मुक्त पुरुष आहे. या प्रकारे भगवद्गीतेचे ज्ञान कर्म संन्यास योग या 4थ्या अध्यायावरील भक्ती वेदांत भाष्य संपन्न. श्री कृष्ण पर्णमस्तु. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. याच्या पुढील जो अध्याय असणार आहे तो आहे कर्मसन्यास योग, जो आपण उद्या व्हिडिओ करणार आहोत. तुर्तास मी इथेच थांबते. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण. कृष्ण